बघा असं आहे की गडचिरोली जिल्हा असणार, गोंदिया असणार, भंडारा असणार किंवा पूर्व विदर्भात धानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिलर्स आहेत जे हे धान भरडायचं काम करत असतात आणि निश्चितच त्यामध्ये काही चुका होतात, काही भ्रष्टाचारही या संदर्भात झालेला आहे, काही भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहे। मी सुद्धा या संदर्भातले अनेक आरोप मागील काळात केलं होतं। यामध्ये अनेक सुधारणासुद्धा झालेल्या आहेत। पण या प्रकारचं काही भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू, या प्रकारचं काहीतरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणू, तुम्हाला जेलमध्ये टाकू किंवा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि तुम्हाला करोडो रुपयाचं नुकसान होणार आणि अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आता पाहायला मिळतो आहे। आणि 2 दिवसाआधी एक LAQ विधानसभेमध्ये लागली होती या संदर्भात आणि त्यानंतर काल लक्षवेधी या संदर्भात विधान परिषदेमध्ये लागली आणि निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचा, खंडणी मागण्याचा प्रकार या प्रकरणात झाला होता। काल विधान परिषदेमध्ये ही ज्यावेळेस लक्षवेधी लागली त्या जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले, ज्यात एक राजकीय पुढाऱ्याच्या, एक राजकीय नेत्याचे जे उजवे हात आहे आणि डावे हात आहे त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली आणि त्या संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे, त्याला धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं, तुम्ही आमचं काय केलं आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे। आणि निश्चितच व्हिडिओ क्लिपमध्येही संबंधित नेत्याचे उजव्या हात किंवा डाव्या हात जे असतात ते त्या राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले, त्यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे घेण्याकरता ते गेले होते, पण त्या राईस मिलरने त्यांना पैसे दिले नाही आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही LAQ लागली असा माझा समज आहे। आणि निश्चितच या संदर्भातली एक सखोल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे। या संदर्भातलं एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे। त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनीच हेही सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत तथ्य 100% पूर्ण आपल्या याच्यात राहते, तोपर्यंत या संदर्भात कोणाचंही नाव घेण्यास त्यांनी मला बंधन केलं।